चला काहीच आम्ही चाललेलो आहे थोडे शॉपिंगसाठी. सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे शॉपिंगला. जरा असं गाऊन वगैरे तसं आता शेतात जाऊया जाता जाता आणि बघूया काय काय काम करायला लागेल. तिथे बायका वगैरे आहेत आमच्या घरात काढत आहे. अशी झालेली आहे पावसाने सगळं पॅक झालेलं आहे. जायला सुद्धा जागा नाही ती बघा करायला लागले झाले वाटतं गेलेच वाटतं बायका नव्हत्या. तरी मोठं झालंय की भरपूर. हात घाण आहेत बाबांचा हात घाण आहेत. हात घाण आहेत भरपूर मोठं झालंय की. असा एरिया आहे. येतात थांब पप्पा गांधीनगरमध्ये. आणि आता वडापाव खातोय. भूक लागली आहे वडापाव खाऊन घेऊयात. चला बसले तिथे कढीवडा वटेश्वर चोळा. आम्ही गेलो होतो मगाशी बाहेर तर आम्ही ड्रेस आणलेत रोनकसाठी. काही म्हणजे घरात घालण्यासाठी शर्ट पॅन्ट वगैरे आणलेत आणि गाऊन आणलेत. दाखवते तुम्हाला. शर्ट आणलेले आहेत रोनकसाठी. हे ग्रीन कलरचा एक आणला आहे. पॅटर्न तेच फक्त वेगवेगळं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर हा एक आणला आहे आणि हे हा आणलं आहे. तसं घरात घालण्यासाठी आणलेत. मध्ये हे एक आणलं आहे. हे एक पॅन्ट ही एक पॅन्ट आणि ही एक पॅन्ट आणलेली आहे ब्लू कलर. अशी छान आहे कलर. हा फ्रेश दिली आहे गप रे जरा. आणि हे एक ब्ल्यू. हे कापड आहे ते एकदम सॉफ्ट आहे आणि हे टिकण्यासाठी चांगलं असतं. आपलं स्पोर्ट्स टाईपचे ते हे गाऊन्स आणले. बाकी हे गाऊन्स आणलेत. एक हा कलर येलो माझ्याकडे. हा ॲक्च्युली यूज केलेला नव्हता असला कलर मी. तर हा एक आणला आहे आणि रेड एक आणला आहे. कॉटन कापड आणलं आहे बिकॉज कॉटन छान असतं सॉफ्ट असतं. बाकीचे माझ्याकडे दुसरे गाऊन्स मटेरियल आहेत ना ते भरपूर कापड क्वालिटीज असतात पण कॉटन बेस्ट वाटतं. सगळ्या सीझनमध्ये कॉटन छानच वाटतं. तर हा आहे बघा तो गाऊन जो मी ऑनलाईन घेतलेला आहे. फिटिंगसाठी आहे बघा. हे असं आहे आणि हे फिडिंग आपण करू शकतो आहे. हे आणि नॉट पण आहेत ह्याला. फिटिंगची काही गरज नाही आहे ह्या गाऊनला. आणि कापड पण खूप छान आहे ॲक्च्युली. ह्याची किंमत किती आहे माहिती का? 400 किंमत आहे ह्याची. जरा महाग आहे पण कापड खूप छान आहे. थंडी नाही वाजणार तुम्हाला त्या कापडमध्ये. पण हे जे गाऊन्स आहेत ना आपले सिम्पल साधे घेतलेले घरी तर त्याला थोडंसं फिटिंग करावं लागतं. कापड आहे ना खूप छान आहे. कलर पण छान आहे. मला वाटतं ह्याचा कलरसुद्धा नाही जाणार. सॉफ्ट आहे. थंडीसुद्धा नाही वाजत ह्याच्यामध्ये. माझी ना दाढच दुखायला राहिली आणि ह्याच्यामध्ये तर आपण औषध नाही घेऊ शकत कोणतंही. तर मला मी डॉक्टरांना फोन आणि सांगते हे औषध घ्यायचं नसतं ज्यावेळेला आपण प्रेग्नंट असतो. जिकडे आपलं कन्सल्टेशन आहे किंवा आपलं जिकडे ट्रीटमेंट सुरू आहे तिथे फोन करून डायरेक्टली विचारायचं. त्याच्यानुसार आपल्याला ते लिहून देणार आणि मग आपण यूज करायचं. आता आणायला गेलेत मी दाखवते मी कोणतं. गाईज आता आणलेले आहेत पेन किलर आणि ही बॅक्टेरियल इन्फेक्शनवरची आहे गोळी. थोडी अर्ध्याधी हेल्थ सांगितली आहे. प्रेग्नेन्सीमध्ये माझा 6वा महिना सुरू आहे तर त्यामुळे मी अर्धी आपली ट्रीटमेंट जिथं आहे तिथे कॉल करून आपण विचारायचं कारण कोणतंही औषध घ्यायचं नसतं त्यामुळे. आणि रोनक आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय पॅक करायला आहे बघा. आहे दुसऱ्याचं आणि पॅक करायला आहे दुसरंच. आता नखं कापत आहे पण आता झालेले आहे संध्याकाळ म्हणजे रात्र झाली आहे आणि नखं कापतोय. हे योग्य आहे की नाही ते तुम्ही मला सांगा. सकाळीच कापायचे असतात आणि संध्याकाळी कापायचे नसतात. स्वच्छता जेव्हाची तेव्हा झालेली बरी असते. मी तसलं काय म्हणत नाही. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला सांगा.